श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तर सुकी मुळ्याची रेसिपी घेऊन आले आहे. आता श्रावण महिना चालू आहे, तर श्रावण महिन्यात प्रत्येकजण सोमवारी मुळ्याची खातात. कोणी तसंच कापून खातात, तर कोणी भाजी ते करून खातात. तर मी तर भाजी केलेली आहे. तर इथं मी 2 मुळे घेतलेले आहेत. तर त्याचा पाला जो आहे ते पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर इथं मी मुळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाला पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर मुळा मी इथं बारीक खिसून घेतलेला आहे आणि पानं पण बारीक चिरून घेतलेले आहेत. तर आता आपलं स्वच्छ डबल परत एकदा पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर मी तर स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पूर्ण असं दाबून पिळून घेतलेलं आहे. तर आता इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे. आता त्यामध्ये आपण तेल गरम झाले की थोडीशी मोहरी घालून घेऊया. थोडेसे जिरे घालायचे, अर्धा चम्मच हळद घालायची आहे. आता आपण हा पूर्ण मुळा मोकळा करून घेतलेला आहे, तो आता कढईमध्ये सोडून द्यायचा आहे. तर मी इथं पूर्ण मुळा कढईमध्ये टाकलेला आहे. आता हा पूर्ण मिक्स करायचा आहे, जेणेकरून हळद आपली पूर्ण सगळीकडे लागेल मुळ्याला. तर मी मुळा पूर्ण हलवून घेतलेला आहे, मिक्स करत आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं मी मुळा पूर्ण मिक्स करून घेत आहे. तर आपला मुळा पूर्ण मिक्स झालेला आहे. आता इथं मी भाजीमध्ये टाकण्यासाठी थोडा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मोठा मोठा. तर इथं मी आता भाजीमध्ये अर्धा चम्मच मीठ टाकते. आता परत आपल्याला एकदा मुळा हलवून घ्यायचा आहे पूर्ण, जेणेकरून सगळं मीठ भाजीला मिक्स झालं पाहिजे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5 मिनिट. तर आता आपले 5 मिनिट झालेले आहे. बघू शकता किती वाफ झालेले आहेत. तर आपला मुळा थोडा मऊ झालेला आहे. तर परत एकदा हलवून घ्यायचा आहे मुळा. तर बघू शकता आता पूर्ण भाजी मिक्स झालेली आहे. परत मी 5 मिनिट ताट झाकून ठेवत आहे. तर आता परत एकदा पूर्ण मुळा मिक्स करून घ्यायचा आहे आपली भाजी. आता पूर्ण मिक्स झालेली आहे भाजी. आता त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट घालून घ्यायचा आहे. सुक्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा मोठा कूट खूप छान लागतो. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. तर मी इथं पाऊण चमचा लाल तिखट घेतलेलं आहे. तर आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे. बघू शकता इथं मी पूर्ण छान मिक्स करून घेतलेलं आहे चटणी. तर आता आपल्याला 2-3 मिनिट गॅसवर ठेवायची आहे भाजी, कारण चटणी आपली पूर्ण छान परतन अशी. तर बघू शकता आपली भाजी आता पूर्ण तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर आपली भाजी तयार आहे. धन्यवाद.